पाहिजे, झालंच पाहिजे, विदर्भ राज्य झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. असे कसं होत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा. मी विदर्भावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. याच्याबरोबर मी समझोता कोणत्याही पार्टीचा करणार नाही. ना काँग्रेस करू शकते माझ्याबरोबर समझोता, ना भाजप, यांची अवकात नाही. हे लोक माझ्याशी, मी यांच्याशी, आम्ही जीवनातही नाही करू शकत. त्यांच्यामध्ये मी त्यांच्या स्टेजवर जीवनात जाणार नाही. आजी माझी आमदार आहे, त्या लोकांनी, सगळ्या लोकांनी धोका दिला आहे. विदर्भाच्या प्रत्येक माणसाबरोबर यांनी धोका दिला है. आने वाले दिनों में क्या विदर्भ जल्दी से जल्दी होने को होना और यहाँ की जनता पूरे बांग्लादेश बनने को होना, वो हिसाब से मैं आपको निमंत्रित करता हूँ. आपको मैं आशीर्वाद भी मांग रहा हूँ. आप बच्चे लोग हैं, लेकिन मैं पूरे नागपुर के बच्चों को मैं आशीर्वाद मांग रहा हूँ कि मेरे को विदर्भ का बाप बनने दो. जरूरी है कि तो यहाँ नेता पूरे मैनेज विदर्भ के बारे में समझौता करने वाले लोग हैं. यहाँ ये हर पार्टी में शामिल होने वाले लोग हैं. ये कभी भाजपा में जाते, उनका हाथ पकड़ के वसूली करके, या भाजपा में जाके वसूली करके, ये वसूली लोग है. लेकिन मेरा तुम्हारा जो बाप बनने वाला है, जो तुम्हारा इधर का बाप और माँ बनने वाले, कभी 1 रुपये को भी हम मैनेज नहीं रहेंगे. जनता से जरूर लेंगे हम, 2.5 कोटी जनता से हम 10 रुपये कभी लेंगे, उसको कोई रोक नहीं सकता. लेकिन कोई भी नेता के जेब में से 1000 रुपये भी कभी जिंदगी में नहीं लेंगे. ना उनका कभी क्या बोलते दलाल भी नहीं बनेंगे. ये आपको आशा देता हूँ. और आने वाला नेता ईमानदार मेरे सरीका रहेगा. सरकार से हमारी मांग ये है, जल्दी से जल्दी, जैसे कि अभी पिछले बार अटल बिहारी वाजपेयी साहब ने हमारे देश में 3 राज्य की घोषणा किया. जैसा कि उत्तरांचल उत्तर प्रदेश से निकल गया, झारखंड से, बिहार से झारखंड निकाल दिया, और मध्य प्रदेश से छत्तीसगढ़ निकाला. वही हिसाब से हमारे को महाराष्ट्र में, जो हम 65 सालों से ये महाराष्ट्र में हम बिल्कुल गुलाम सरीके रह रहे, उनको आज़ाद करने के लिए हमको जल्दी से जल्दी यहाँ से हम मोदी साहब को विनंती करते. क्या देश में तो 10-12 राज्य नए होना, लेकिन सबसे पहली जो मांग हमारे विदर्भ की है, और ये विदर्भ की मांग को जल्दी से जल्दी समाप्त करके विदर्भ राज्य की घोषणा करो. ये विनंती मैं हाथ जोड़ के अपने पंतप्रधान जो है देश के मोदी साहब, उनको मैं कर रहा हूँ. और बड़े मन से रिक्वेस्ट कर रहा हूँ कि मेरे आंदोलन के पहले देने को होना. आपको तो देना पड़ेगा, मोदी के बाप को भी देना पड़ेगा. विदर्भ में भी ख्याल रखो, पूरे जनता को बोल रहा हूँ मैं, देना पड़ेगा. अभी रोज देखते होंगे आप, जो लोहे का जो एक पिंजरा है, उसमें 100 लीटर पेट्रोल से भरे वाले कैन रहेंगे, और उसके ऊपर बाबा लेटा रहेगा, खड़ा रहेगा, चिल्लाते रहेगा क्या मुझे बचाओ, मुझे बचाओ, मेरा विदर्भ राज्य बना के दो और बचाओ. नहीं दिए विदर्भ राज्य तो 51 घंटे पूरे जनता, 15 अरब जनता मुझे देखते रहेगी, और मैं राख होते रहूँगा. 1982 पासून आमचा विदर्भाला कोणीच नेता मिळाला नाही, कोणीच नेता नाही मिळाला. आम्ही राजुरातून 2003 पासून विदर्भ राज्याची घोषणा केली का विदर्भ राज्याला आता आम्ही आंदोलन करणार. 2012 पासून 13 पासून चटप साहेब आले, त्यांनी 12 वर्ष मेहनत केली विदर्भावर आजपर्यंत, आणि 24 पर्यंत त्यांनी मेहनत केली. तिथे लोक नाही आले. 5 ऑगस्टच्या दिवशी, या आता गेल्या 5 ऑगस्टच्या दिवशी आम्ही दोघांनी आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही आलो तुमच्या नागपूरच्या पूर्ण विदर्भाच्या जनतेला उठवण्यासाठी. त्यानिमित्तानं 10 तारखेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा जो यशवंत स्टेडियमपासून तर आपला त्या 0 माईलच्या चौकापर्यंत एक आंदोलन रॅली निघाली. त्याच्यामध्ये मी पिंजऱ्यामध्ये, लोखंडी पिंजऱ्यामध्ये बंद होऊन मी त्यांच्यात सामील झालो. तर त्या 10 तारखेला आम्ही तिथून 4 किलोमीटर मी पिंजऱ्यामध्ये आलो. मग आमच्या त्या रॅलीमध्ये असलेल्या 350 लोकांना डिटेन केलं. त्या तेलंगणीमध्ये नेऊन मग त्यांना 5-6 वाजता त्यांना सोडलं. 10 तारीख संपली. 11 ऑगस्टपासून माझ्या पत्नीनं आणि मीनं जे अन्नत्यागचं आंदोलन, जे एक ठिय्या आंदोलन चालू केलं आम्ही 11 ऑगस्टपासून तर
14 ऑगस्टपर्यंत माझ्या पत्नीनं त्या पिंजऱ्यामध्ये सतत 17 दिवस त्या पिंजऱ्यात राहिली. सकाळी 9 ते रात्री 6 वाजता 7 वाजतापर्यंत ती त्या पिंजऱ्यात बसून बिचारी आपली लोकांची वाट पाहतो आम्ही. लोकांची वाट पाहत होती ते. तसं करता करता 15 तारखेपासून तिनं प्रशासनाला सांगितलं आहे. नितीन गडकरी साहेबापर्यंत तर आमचा आवाज पोचलाच आहे. देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचा आवाज पोचलाच आहे. 15 तारखेपासून तिनं आत्ता तुमच्या या क्षणापर्यंत तिनं अन्नाचा एक कणसुद्धा खाल्ला नाही. तिची प्रकृती मागच्या 22 तारखेच्या रात्री अचानक बिघडली. 9 वाजता मी पोलीस प्रशासनाला बोलवलं. त्यांना म्हणलं का बाईला तुम्ही दवाखान्यात भरती करा. तर त्यांनी मग 1 वाजता आले ते. त्यांनी तिला 1 वाजता मेवा हॉस्पिटलमध्ये नेलं. दुसऱ्या दिवशी मग तिची प्रकृती चांगली. तिला 4 सलाईन लावले. त्यानंतर ती वापस आली. वापस आल्यानंतर ते आणखी त्या कुशावर बसली पिंजऱ्यामध्ये. आजपर्यंत तिनं दाणा खाल्ला नाही. पण या 10 तारखेपासून तर कालपर्यंत अचानक भीड कमी होत गेली. जे भीड होती 200-250 लोकांची भीड करता करता लास्टपर्यंत 15 लोकांपर्यंत आली. आता ह्या 15 लोकांसाठी आमचा जीव गेला नाही पाहिजे. नाही का बरं पब्लिक कमी झाली याचा आता हा चिंतनाचा विषय आहे. याच्यात काही हे नाही. मी काही समझोता वगैरे या विदर्भाच्या मुद्द्यावर जीवनात करणार नाही. माझ्या जीवनाच्या शेवटच्या मृत्यूच्यापर्यंत मी विदर्भावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. याच्यावर मी समझोता कोणत्याही पार्टीचा करणार नाही. ना काँग्रेस करू शकते माझ्यावर समझोता, ना भाजप. यांची अवकात नाही. हे लोक माझ्याशी मी यांच्याशी आम्ही जीवनातही नाही करू शकत. त्यांच्यामध्ये मी त्यांच्या स्टेजवर जीवनात जाणार नाही. माझ्या स्टेजपर्यंत येणार नाही. मागे जे झालेलं आहे, जे मागचे जे आजी माजी आमदार आहे त्या लोकांनी सगळ्या लोकांनी धोका दिला आहे. विदर्भाच्या प्रत्येक माणसाबरोबर यांनी धोका दिला आहे. तसा बाबाराव केव्हाच होणार नाही. कारण मी पाहतो जेवढे नेते होऊन गेले त्या सर्व लोकांनी धोका दिला आहे विदर्भाचा. आज माझ्या लग्नाला 1984 माझं लग्न झालं आहे. आम्हाला देवानं मुलं बाळ दिले नाही. मग दुसरा लग्न केला मी 2000 1998. मला 2 बायका आहे लक्षात ठेवा. ते आता दुकान पाहते. तिलाही मुलं बाळ नाही. तर मी जीत केली देवाबरोबर का मी या विदर्भात मायबाप आम्ही बनू. आता या विदर्भाचे मायबाप बनू. त्रास होईल आम्हाला थोडा. एका बाळाला जन्म द्यायला त्या बाईला त्रास होते. त्याच्यापेक्षा तोनाच त्रास आम्हाला होईल. आम्ही मंजूर करतो त्या त्रासाला. आम्ही आता विदर्भाचे मायबाप तुमच्या हातानं बनू. आम्ही पाहणार नाही 2.5 कोटी जनता आमच्या पाठीशी आहे का नाही. पण तुम्ही माझ्या पाठीशी राहिले ही जनता कुठं जाणार नाही. ही 2.5 कोटी जनता कुठंच जाणार नाही. येणारा 1 मे 2025 हा जगातला सर्वात मोठा 15 अरब जनता माझ्या एकट्याकडे पाहिजे. तुम्हाला आठवण करून देतो. एक यूपीचा बाळ प्रिन्स नावाचा एक मुलगा एका बोरवेलमध्ये 52-54 घंटे राहिला. पूर्ण जग त्याला वाचवायला निघाला होता. मला बी पूर्ण जग वाचवायला निघालं. 1 मे 2025 पूर्ण प्रशासन लावून द्या माझ्या पाठीमागं. जगाती जे बी अमेरिकाचे बोलून टाका आणखी. कारण का भारताची तर मला पकडू शकत नाही. पूर्ण जगाची पूर्ण पोलीस यंत्रणा लावा. 1 मेला तो आंदोलन पक्का होणार. त्याला कोणी रोखणार नाही. ते जागा कोणाला दिसणार बी नाही. पण सगळ्या जगाला ती जागा दिसणार. असं हा आंदोलन आमचा. आज आम्ही लोक कमी आल्यानं या कोणीतरी मधामध्ये आल्यानं आम्ही त्या आंदोलन करू शकलो नाही. तर आज तुमच्या समक्ष शोभा मस्की आंदोलन म्हणजे अन्नत्यागचं आंदोलन सोडणार आहे. हे तुमचं आंदोलन जो आम्ही केलेला जो 13 दिवस झाला आज जो अन्नत्याग आंदोलन आहे चालू तिचा आता सांगता हा मध्यंतरनं आम्ही करत आहोत. हा आमचं आंदोलन आता एक तिसरे पण आले ढगे साहेब. नमस्कार साहेब.
आमचा बायचा अन्नत्यागाचं आंदोलन आता सुटलं आहे. भाऊ हात एक जिंदाबाद 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 शोभा मस्के जिंदाबाद 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 बाबा मस्के जिंदाबाद 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 विदर्भ राज्य झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे विदर्भ राज्य झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे. असे कसं होत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. विदर्भ आमच्या हक्काच्या नाही कुणाचा बापाचा. तर आता हा आमचं अन्नत्यागाचं आंदोलन तुमच्या समक्ष इथे आमच्या कार्यकर्ता लोकांनी जो लिंबू सरबत दिला आहे, ऑरेंज दिला आहे, ते तिने ग्रहण केलं आहे आणि तो आता आंदोलन आमचा मध्यंतर झाला आहे.